नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अजित पवारांचं काहीतरी बिनसलेलं आहे. त्यांचं बऱ्याच वेळा बिनसतं हा मुद्दा वेगळा, पण माझ्याच लक्षात आलंय की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर किंवा महाराष्ट्रातले 5 टप्पे झाले आणि त्याच्यानंतर अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरतायत, ज्या प्रकारे बोलतायत, ज्या प्रकारच्या घटना घडतायत, त्यामुळे अजित पवार नाराज आहेत, अस्वस्थ आहेत असं म्हणायला जागा आहे. आणि एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणजे अजित पवारांच्या बद्दल त्यांचे समर्थक सुद्धा हेच सांगतील आणि विरोधक सुद्धा हेच सांगतील. अजित पवार हे बेसिकली इमोशन ड्रिव्हन आहेत. म्हणजे ते त्यांच्या काकांसारखे असे अगदी संयमी, शांत, स्थितप्रज्ञ आणि चेहऱ्यावरून काय चाललंय कळू पण नाही असे ते नाहीत. अजित पवारांना खटकलं की खटकतं ते लगेच बोलतात, हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे ते लगेच रागावतात, लगेच काही जे असेल ते व्यक्त होतात. सुरुवातीपासून जर लक्षात घेतलं आपण तर अजित पवारांना एकूणच अजित पवार अस्वस्थ का आहे त्याचे कारण परंपरा आपण बघूया. मुळामध्ये अजित पवारांना जेव्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला तेव्हा तो निर्णय फारच धाडसाचा होता आणि एका अर्थानं आपलं सगळं पणाला लावून अजित पवारांनी हा निर्णय घेतला. ठीक आहे, अजित पवारांच्या विरोधातली टीका वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पण अजित पवारांनी सुद्धा आपलं राजकीय करिअर पणाला लावून हा निर्णय घेतला आणि भाजपसोबत ते गेले. मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ते रागावले, रुसले आणि मग त्यांना पालकमंत्री केले गेले. पण चंद्रकांत पाटील जे पालकमंत्री होते पुण्याचे, त्यांना मग अगदी अन्यत्र पाठवलं आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील दुखावले. पण अजित पवारांना पालकमंत्री पुण्याचं व्हायचं होतं, अजित पवार पालकमंत्री झाले. पण त्यानंतर मात्र काहीतरी बिनसतंय, खटकतंय असं मला वाटतं. त्याची काय गोष्टी तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट अशी की बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना व्हावा अशी इच्छा अजित पवारांची नव्हती अशी माझी माहिती आहे. हे ठीक आहे की कुठलाही उमेदवार द्या, त्याला मी निवडून आणतो, इथपर्यंत ठीक आहे. पण घरातलाच उमेदवार उभा राहावा अशी इच्छा अजित पवारांची नव्हती. पण अजित पवारांना भरीस घातलं गेलं आणि काही झालं तरी तुम्हाला स्वतःलाच उभं राहावं लागेल, घरातला उमेदवार द्यावा लागेल आणि ती जागा तुम्हाला जिंकून आणावी लागेल. या सगळ्यामध्ये अजित पवारांची मोठी कोंडी झाली, भावनिक कोंडी झाली, कौटुंबिक कोंडी झाली. अनेक संदर्भात त्याला त्रास सहन करावा लागला, घरातले सगळे विरोधामध्ये गेले वगैरे. हे पण आता अजित पवारांना समजून घेऊया, म्हणजे अजित पवारांची नक्की अस्वस्थता काय, मला काय दिसतंय. तर त्यामुळे त्यांना ते फार सगळंच पणाला लावावं लागलं आणि त्या निवडणुकीमध्ये जे काही सगळं झालं, आता एवढं करूनही निकाल काय लागेल माहिती नाही. इन केस समजा सुनेत्रा पवार पराभूत झाल्या तर अगोदर पार्थ पवार पराभूत झाले होते, आता सुनेत्रा पवार पराभूत झाल्या तर त्यामुळे तो अजित पवारांसाठी एक मोठा धक्का असेल. आणि एका अर्थाने की जे अजित पवार कायम सांगत असतात, अरे तुला मी खासदार केलं, तुला मी आमदार केलं, त्याला स्वतःला, मुलाला, बायकोला खासदार करता येऊ नये अशा प्रकारचं सगळं होईल. त्यामुळे त्या सगळ्या त्रासाला त्यांना तोंड द्यावं लागेल, हा एक भाग आहे. दुसरं असं आहे, त्या कालावधीमध्ये खरं म्हणजे अजित पवारांची इच्छा अशी होती की सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये मी एवढं मोठं सगळं पणाला लावतोय तर नरेंद्र मोदींची सभा मला मिळाली पाहिजे. नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये सभा घेतली पाहिजे. ज्या मोदींनी परभणीमध्ये वगैरे सभा घेतल्या, पण नरेंद्र मोदी बारामतीमध्ये आले नाहीत, त्यांनी पुण्यामध्ये सभा घेतली रेसकोर्सवर आणि त्या सभेमध्ये भटकती आत्मा हा शब्दप्रयोग झाला आणि त्याचा अजित पवारांना उलटपक्षी त्रास झाला. कारण शेवटी हे अजित पवारांच्या लक्षात आलं होतं, काही झालं तरी शरद पवारांच्या बद्दल व्यक्तिगत टीका ही आपल्याला अडचणीची ठरते. त्यामुळे त्यांच्या बरोबर गेलेल्या सगळ्याच लोकांनी हे पथ्य, हे भान बाळगलं की अशा प्रकारे आपण फार करून चालणार नाही. सुरुवातीला अजित पवार बोलले शरद पवारांच्या विरोधात, नंतर मात्र ते शांत झाले की हे असं बोलून चालत नाही, लोकांना हे आवडत नाही. धनंजय मुंडे सुरुवातीला जरा टोकदारपणे बोलत होते, ते नंतर शांत झाले. बाकी हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, उलट पक्षी छगन भुजबळ तर शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती आहे असं जाहीरपणे म्हणाले. दिलीप वळसे पाटील बिचारे आजारी पडले आणि निवडणूक होईपर्यंत त्यांचं आजारपण काही दूर झालं नाही. आता ते बरे झाले असावेत अशी अपेक्षा आहे, सदिच्छा पण आहे. पण मुद्दा असा आहे की यापैकी कोणीच जे आहे ते बोलायचं नाही शरद पवारांच्या बद्दल, कारण त्याचा फटका आपल्यालाच बसतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. याच्या उलट भटकती आत्मा हा जो प्रकार झाला त्याचा त्यांना त्रास झाला एक. आणि त्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे बारामतीमध्ये आले आणि शरद पवारांना संपवायचंय असं अगदी हात वगैरे करून. आता मध्ये जाऊन चंद्रकांत पाटील शरद पवारांना संपवायचे असं म्हटले तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे, सहानुभूती कोणाला मिळणार आहे? साधी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असे अजित पवारांना वाटलं असावं अशी एक शंका आहे. त्याच्या अगोदरचा मुद्दा,
म्हणजे नमो युवा रोजगार महामेळावा. या महामेळाव्याच्या निमित्तानं जेव्हा बारामतीमध्ये कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अर्थातच एकनाथ शिंदे हे तिघही त्या कार्यक्रमाला होते. त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी पत्र वगैरे पाठवलं की मी येऊ का, माझी इच्छा यायची वगैरे, असं सगळं गंमत जम्मत केली. आणि मग त्या पत्राला उत्तर देणं भाग पडलं. नंतर माझ्यासोबत जेवण करा, असं बरंच काही काही झालं. शेवटी शरद पवारांना परवानगी दिली गेली तिथे येण्याची आणि पुन्हा त्यांचं भाषण वगैरे ठेवलं गेलं. ती सगळी सभा ही पूर्णपणे शरद पवारांनी हायजॅक केली. आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांचं कौतुक ह्या दोघांनी करायला पाहिजे होतं, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, तसं केलंच नाही. उलट पक्ष थोडंसं अजित पवारांना जरा किंचित, ज्याला कोपरखाड्या म्हणता येतील, असंच मारल्या गेल्या. त्यामुळे अजित पवारांना लक्षात आलं की हे गडबडीचं आहे. बरं, एवढंच नाही, जेव्हा जागा वाटपाचा मुद्दा होता तेव्हा सुद्धा अजित पवारांच्या इच्छेप्रमाणे जागा त्याला मिळाल्या नाहीत. ही पण त्यांची तक्रार होती, खंत होती. हे सगळं झालं आणि एकूणच म्हणजे एक लक्षात घ्या, याच्यामध्ये अजित पवारांचा स्वभाव जो आहे, अजित पवारांची सवय अशी आहे की अजित पवार गेली इतकी वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष चालवत आहेत. शरद पवार हे अध्यक्ष असले, सर्वेसर्वा नेते असले राष्ट्रवादी काँग्रेसचे, तरी सुद्धा सगळा दबदबा दरारा हा अजित पवारांचा. अजित पवार कुठल्या पदावर आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत नाहीत, उपमुख्यमंत्री आहेत नाहीत, काही असो, अजित पवार पक्ष चालवत आहेत. अजित पवारांची पूर्णपणे पकड आहे. त्यामुळे पक्ष अजित पवार चालवतात. सरकारमध्ये असताना मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सगळं चालवतात. बारामती अजित पवार चालवतात. आपण स्वतः सगळं चालवतो. याची अजित पवारांना एवढी सवय आहे की आपण काहीतरी स्पेशल आहोत, आपण विशेष आहोत, ही त्यांना कायम सवय लागलेली आहे. शिवाय एकूणच व्यक्तिमत्व त्यांचं सरंजामी पद्धतीचं असं असल्यामुळे, आणि त्यांची सवय तुम्ही जर बघितलं, कार्यकर्त्यांशी बोलणं असेल, अगदी पत्रकारांशी बोलणं असेल, अरे बस ना खाली, तुला कळत नाही का, तर हे जे आहे हे अनेकदा त्या ह्याच्यातून असतं असं पण नाही, पण ते आहे. म्हणजे अजित पवारांना ही सवय आहे की अजित पवार या पद्धतीने बोलतात. आणि मी बारामतीमध्ये जेव्हा दौऱ्यावर गेलो बारामतीच्या, तर मला असं लक्षात आलं की लोकांना अजित पवारांविषयी प्रेम पण आहे. अजित पवार रागावतात पण शेवटी अर्ध्या रात्री अजित पवारच उपयोगी पडतात, असं पण म्हणणारे लोक आहेत. मुद्दा असा की अजित पवारांना खरं म्हणजे एवढा रुबाब त्यांचा होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना, म्हणजे खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना, तिथून बाहेर पडल्यानंतर मात्र आता त्यांची गोची अशी झाली आहे की मुळात त्यांना पक्षात रुबाब करणं वेगळं आणि पक्ष संघटना उभी करून चालवणं हे वेगळं. तर तो ताण एकतर आहे. त्यात पुन्हा ह्या सगळ्या बारामतीची जागा ती निवडून आणणं हा ताण आहे. आणि एवढं सगळं होत असताना सरकारमध्ये मात्र आपल्याला त्या प्रकारे विचारलं जात नाही, आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही. बाकीचे घटक पक्ष हे आपल्यासोबत अगदी आहेतच असं वाटत नाही. काहीतरी गडबड झाली आहे असं अजित पवारांना सुरुवातीपासून वाटत असावं. त्यांच्या एकूण देहबोलीतून, त्यांच्या एकूण बोलण्यातून, त्यांच्या सगळ्या एकूण व्यक्तिमत्व आणि सगळं जे काही वावरणं आहे, या सगळ्यात हे जाणवलं की ही इज नॉट कम्फर्टेबल. ज्या प्रकारे ते सहजपणे ईजनं ज्या प्रकारे ते वावरायचे पूर्वी सगळ्या कुठल्याही कार्यक्रमांना, म्हणजे मला आठवतं की अजित पवारांची मी अगदी मुलाखत घेतली होती प्रकट. त्या प्रकट मुलाखतीमध्ये सुद्धा माझ्या लक्षात आलं की त्या मुलाखतीमध्ये, त्यापूर्वी नंतर त्याच्या वावरामध्ये एक सहजता आहे. आणि येस, आय एम रुलिंग, अशा प्रकारची त्यांची एक भावना आहे किंवा त्यांची एक वृत्ती आहे, स्वभाव आहे. तो बरा वाईट वगैरे हा मुद्दा वेगळा, पण तो आहे. इथे मात्र अजित पवारांना ती स्पेस मिळत नाहीये असं लक्षात आलं आणि त्यामुळे तिथे पण त्यांना जरा दुखावले पण आलं असावं असं वाटतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवा त्यांनी एका सभेमध्ये बोलताना, चक्क लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना, ब्रह्मदेवाला पण सांगता येणार नाही काय निकाल लागेल असं विधान केलं. बाकी सगळेजण आम्हाला एवढ्या जागा मिळतील, तेवढ्या जागा मिळतील असं अगदी जोरदारपणे सांगतायत. अजित पवारांनी मात्र कपाळाला हात लावला आणि ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही काय निकाल लागेल, ही त्यांची जी अस्वस्थता आहे. हे असं अजित पवार पूर्वी कधीच नव्हते. अजित पवारांना खात्री असायची की माझा उमेदवार येणार, माझा माणूस आमदार होणार, माझा माणूस खासदार होणार, माझा नगरसेवक होणार, असं सगळं अगदी बारकाईनं निरीक्षण करणारे, बारकाईनं नियोजन करणारे अजित पवार आता मात्र ब्रह्मदेव आला तरी काही फरक पडत नाही. पण त्यांचं पुढचं वाक्य काय होतं, ते असं म्हणाले की काय कळतच नाही निवडणुकीमध्ये काय चाललंय ते. म्हणजे पूर्वी अल्पसंख्याक वर्ग जो आहे तो शिवसेनेच्या विरोधामध्ये होता, आता मात्र सगळे अल्पसंख्याक शिवसेनेच्या बाजूने गेले. त्यामध्ये त्यांनी शिवसेना, खरी शिवसेना हे उद्धव ठाकरेंची आहे असं पण कंसात जाहीर केलं, असं पण म्हटलं पाहिजे. तो उद्धव ठाकरेंसोबत गेले कसे काय, म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल उलट पक्षी या वर्गाला कायमच एक प्रकारची असुरक्षिततेची अशी भावना आहे. बाळासाहेब ठाकरे असताना आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम यांचं नातं काय होतं, पण प्रत्यक्षात मात्र इथे गडबड झालेली आहे. त्यामुळे ते त्यांचं विधान जे आहे ते विधान फारच आश्चर्यकारक आणि चमत्कारिक होतं.
की अचानकपणे त्यांना असं वाटलं की हा सगळा जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे. ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असं म्हणाले नाहीत, पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची हे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निश्चित असणार. पण हे झालं, हे 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 दुसरं विधान झालं. तिसरं म्हणजे छगन भुजबळ असं म्हणाले की आता विधानसभेला तरी आपल्याला 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत, आतापासूनच तयारी केली पाहिजे, कारण जागा चांगल्या मिळाल्या 80-90 तर आपण 50-55 जागा आणू शकतो. मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 जागा होत्या. आता या 54 जागा पुन्हा जिंकायच्या असतील, बरं काही आमदार वगळले तर जवळपास 45 आमदार हे आता अजित पवारांच्या सोबत आहेत. तर जर 54 आमदार पुन्हा जिंकायचे असतील तर किमान 80-90 जागी लढावं लागेल. आता त्यामध्ये पुन्हा गंमत आहे, ज्याप्रमाणे खरी शिवसेना हे उद्धव ठाकरेंची आहे असं अजित पवारांना वाटतं, त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही कुठली आहे ही त्यांना मनातून माहिती असणार. त्यामुळे 80-90 जागा लढवल्या आणि त्याही शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा झाला मुकाबला तर काय होईल हेही त्यांना माहिती असणार आहे. पण आता 80-90 जागा मुळामध्ये भाजप 80-90 जागा यांना देईल का? कारण भाजपकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष आहेत, शिवाय बाकीचे छोटे छोटे घटक पक्ष आहेत ते वेगळेच आहेत, महादेव जानकर आणि बाकी मंडळी आहेत. आता हे तिघांना बरं भाजपला मागच्या निवडणुकीमध्ये 105 जागा मिळालेल्या होत्या, तर भाजप निश्चितपणे आता यावेळी सुद्धा 150 जागा मागणार. भाजपनं 150 जागा मागितल्या समजा किंवा घेतल्या तर राहिल्या जागा किती? 288 पैकी 150 गेल्या. त्यामुळे आता याच्यामध्ये दोन्ही पक्षांना मिळून जागा किती मिळणार? पण तसं म्हटलं तर शिवसेना हा थोरला भाऊ आहे, कारण मागच्या महाविकास आघाडीमध्ये तो थोरला भाऊ होता. शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या होत्या, त्यामुळे भाजप नंतर शिवसेनाच मोठा आहे, म्हणजे मग सगळ्यात कमी जागा मिळणार अजित पवारांना. म्हणजे ही जी त्यांची कोंडी आहे, त्यामुळे ते जे झालंय की जागा वाटपावरून सुद्धा त्यांची एक खदखद व्यक्त झाली, छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तेव्हा अजित पवार हे पण म्हणाले की नाशिकची जागा लोकसभेची आपल्याला मिळाली असती, पण आपण उमेदवार ठरवायला वेळ लावला, ते छगन भुजबळांनाच मुद्दाम उद्देशून म्हणाले, त्यामुळे आपली जागा हातची गेली. पण एकूण याचा अर्थ काय की ते पण काही आलबेल नाहीये, म्हणजे छगन भुजबळ आणि अजित पवार यांचंही काही फार बरं चाललंय असं वाटत नाही. म्हणजे छगन भुजबळांनी कुठला काय केला, प्रचार केला कोणा भलत्याच माणसाचा, याच उमेदवाराचा, वाजेंचा प्रचार केला, अमुक झालं तमुक झालं, हे सगळ्या चर्चा टीका टिप्पणी सुरू होती. त्यामुळे छगन भुजबळ जर वाजेंचा प्रचार करणार असतील तर छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत का हा मुद्दा आहे. छगन भुजबळांची अनेक विधानं मध्यंतरी अजित पवारांना आवडली नाहीत. छगन भुजबळांनी निवडणूक लढवावी अशी अजित पवारांची इच्छा असावी, पण छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणाला सामोरे गेले नाहीत, तो मुद्दा आहे. दिलीप वळसे पाटलांनी खरं म्हणजे शिरूरची निवडणूक लढवावी अशी अजित पवारांची इच्छा होती. शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांचे नाईलाजाचे उमेदवार होते आणि त्यांनाही माहिती होतं अजित पवारांना की शिवाजीराव आढळराव पाटील जर उभे राहिले आणि तेही घड्याळाच्या चिन्हावर, जो माणूस शिवसेनेचा आहे तो घड्याळाच्या चिन्हावर उभा राहिला तर ते किती त्रासदायक ठरेल हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांनी ही निवडणूक लढवावी अशी इच्छा होती, पण दिलीप वळसे पाटील छानपणे आजारी पडले, त्यामुळे त्यांना ती निवडणूक लढवायची नव्हती. आता हे सगळं जे आहे अंतर्गत, त्याच्यामुळे ती गडबड झालेली आहे. हसन मुश्रीफांची वेगळीच कोंडी आहे की हसन मुश्रीफ, आता हे सगळं जे काही मुस्लिम आणि सगळं जे काही बोललं जात आहे त्याच्यामुळे हसन मुश्रीफ अडचणीत आलेले आहेत. हसन मुश्रीफांना त्यांचे लोक विचारतायत, त्यांचे कार्यकर्ते विचारतायत, मतदार विचारतायत, सर्वधर्मीय अर्थातच, की तुमची भूमिका काय, तुम्ही आता काय करताय. त्यामुळे सगळ्यांचीच कोंडी झाली आहे, सगळ्यांची पंचायत झालेली आहे आणि ती पंचायत, ती खदखद आता व्यक्त होत आहे. मला मध्यंतरी कोणीतरी अजित पवारांचा एक कार्यकर्ता अगदी खाजगीत पण आत्मविश्वासाने म्हणाला की दादा परत साहेबांकडे जाणार आहेत. म्हटलं कसं काय? म्हणजे त्यांची इच्छा दिसते आहे. आता हे मी गॉसिप आहे, हे काही सांगण्याची गरज नाही, हे काही विश्लेषण नाहीये, पण मुद्दाम सांगितलं की या प्रकारची चर्चा व्हावी बाहेर, अशा प्रकारची एकूण खदखद, अशा प्रकारची नाराजी अजित पवारांची स्पष्ट दिसते आहे, स्पष्ट जाणवते आहे. आता गंमत बघा, म्हणजे मला एक कायम वाटतं की नरेंद्र मोदी जेव्हा येतात तेव्हा नरेंद्र मोदींच्या सोबत सगळेच असतात, पण नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या सभांच्या वेळी अजित पवार गायब होते. लांब कशाला, नाशिकमध्ये सुद्धा अजित पवार त्या सभेला नव्हते. नरेंद्र मोदी असताना नरेंद्र मोदींच्या सभेला, नरेंद्र मोदींच्या रोड शोला अजित पवार नसणं हे खरं म्हणजे फार आश्चर्यकारक आहे. पण कसं काय झालं असं माहिती नाही. आणि आता त्याच्या पुढचा सगळा जो काही भाग दिसतोय, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी अजित पवारांची चौकशी पुन्हा सुरू झालेली आहे. मुळामध्ये क्लीन चिट मिळालं वगैरे सगळी चर्चा होती. आता पुन्हा अशा चौकशांचा ससेमिरा आपल्या मागे लागणार नाही अशी खात्री होती. अशा चौकशांचा ससेमिरा पुन्हा मागे लागणार असेल तर भाजपसोबत गेलो कशासाठी?
अशा सगळ्या गोष्टींनी अजित पवार अडचणीत आलेत का असं मला वाटतंय. आणि समजा आता जे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्ट्समध्ये सट्टे बाजाराचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळणार नाही. म्हणजे सुप्रिया सुळे निवडून येऊ शकतात, सुनेत्रा पवार पराभूत होऊ शकतात, सुनील तटकरे अडचणीमध्ये आहेत हे अंदाज आहेत, शिरूरमध्ये अमोल कोल्हे पुढे आहेत असं म्हटलं जात आहे, उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी लोकांचं फारच चांगलं मत आहे, तुलनेमध्ये अर्चना पाटील या फारच नवख्या अशा उमेदवार आहेत, त्यात त्यांनी फारच भयंकर विधाने केलेली आहेत. त्या असं म्हटल्या अर्चना पाटील जाहीर भाषणात, तुम्ही अनेकांनी ऐकलंच असेल, की काळजी करू नका 400चा जुगाड झालेला आहे आणि मी 400वी आहे. आता अशा प्रकारे जाहीर सभेत जो उमेदवार बोलेल त्याचं कसं होणार. त्यामुळे समजा उद्या अजित पवारांचे 4ही उमेदवार पराभूत झाले, म्हणजे अजित पवारांना 0 जागा मिळाल्या आणि अर्थातच शरद पवारांना चांगल्या जागा मिळतील असं दिसतंय. किती जागा मिळतील माहिती नाहीये, पण अजित पवारांपेक्षा शरद पवारांना जागा अधिक मिळतील हे नक्की आहे. असं सगळं झालं तर अजित पवारांची एकूण प्रतिमा जी आहे आणि मग अजित पवारांना भीती अशी वाटू शकते की आपण भाजपसोबत आत्ता आहोत, पण भाजपमध्ये जर आपल्याला तो सन्मान मिळणार नसेल आणि आपल्याला शरण राहून, म्हणजे अजित पवारांना मंत्रिपद मिळेल, सगळं मिळेल, पण तेही एका अर्थाने मांडलिकत्व स्वीकारलं तर हे सगळं मिळेल. तर हे मांडलिकत्व स्वीकारण्याची तयारी अजित पवारांची आहे का. जे अजित पवार वाघासारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नेतृत्व करत होते, ते अजित पवार त्यांचं या प्रकारचं रूप आणि तेही एवढं अपयश जर मिळालं तर काय होईल. आणि एवढं असताना म्हणजे एकनाथ शिंदेंनी आता संजय राऊतांना नोटीस पाठवलेली आहे. संजय राऊत असं म्हणाले की एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचे उमेदवार पराभूत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. खरे खोटे सोडून द्या, पण एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचे उमेदवार पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले अशी चर्चा होणं हे सुद्धा वाईट आहे. एवढंच नव्हे, मावळच्या निवडणुकीनंतर म्हणजे मावळचं मतदान झाल्यानंतर तिथले उमेदवार शिवसेनेचे, शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या लोकांनी माझा प्रचार केला नाही. त्यांनी अजित पवारांबद्दल काही बोलले नाहीत, ते अजित पवारांनी काम केलं असं म्हणाले सुद्धा, पण एकूणच त्यांचं मत अजित पवार, तिथले स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याबद्दल असणार यात काही शंका नाही. आणि पार्थ पवार यांच्या पराभवामुळे श्रीरंग बारणे आता पराभूत झाले आहेत, तरच पार्थ पवारच्या पराभवाचं उत्तर काढू शकतो असं वाटल्यामुळे अजित पवारांनी प्रयत्न केले नाहीत, उलट पक्षी विरोधामध्ये प्रयत्न केले अशी चर्चा सुरू आहे. ती खरी आहे का, अजित पवारांनी ती पूर्णपणे फेटाळली. पण असं सगळं जे वातावरण आहे, म्हणजे मी म्हणतो यासाठी की एकीकडे भाजप सोबत नाही, दुसरीकडे शिवसेना शिंदेसेना विरुद्ध अजित पवार असा सामना आहेच, कारण शेवटी खऱ्या अर्थानं ते स्पर्धक आहेत. उद्या महाराष्ट्रामधले प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे आता परस्परांचे स्पर्धक झालेले आहेत. त्यामुळे जरी पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या सोबत केला असला तरी सुद्धा तेव्हाची गरज वेगळी होती. तरी सुद्धा आता मात्र देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांमुळे आपलं उपमुख्यमंत्री पद हे विभागून द्यावं लागलेलं आहे. विभागून असं म्हटलं की मला ते शाळेतले क्रमांक आठवले, कथाकथन स्पर्धेमध्ये विभागून प्रथम क्रमांक, असे विभागून उपमुख्यमंत्री पद हे जे काही घडले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच, तर तेही देवेंद्र फडणवीसांना काही फार आवडलं असेल असं मानण्याचं कारण नाही. आणि एकनाथ शिंदेना ही भीती असणारच आहे, कारण अजित पवारांचे कार्यकर्ते संधी मिळाली की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा फलक लावत असतात. त्यामुळे भावी मुख्यमंत्री असा कोणी फलक लावत असेल तर विद्यमान मुख्यमंत्र्याला हे काही फार बरं वाटेल असं काही मानण्याचं कारण नाही. अशा सगळ्याच अनुषंगानं जी कोंडी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना सोबत घेऊन आपण गेलोय ते लोक खाजगीत सांगतायत की साहेब हे काही दादा हे काही जमत नाहीये, आपण गेलो पण आमच्या मतदारांना हे काही फार आवडलेलं नाहीये, आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हे काही फार आवडलेलं नाहीये. त्यामुळे कार्यकर्ते जे बोलतायत ना, मतदार जे बोलतायत ते फार अवघड आहे आणि त्याला तोंड देणं फार कठीण आहे. आणि एवढं असूनही पुन्हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना की चौकशी करे तो क्या करे. ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही निवडणुकीचा निकाल काय लागेल असं म्हणण्याची वेळ अजित पवारांवर आली. अजित पवारांना ब्रह्मदेव आठवलेला आहे. आता ब्रह्मदेव आठवला आहे की ही भीत्यापाटी ब्रह्मराक्षस आहे हे माहिती नाहीये, पण एकूण अजित पवारांची गडबड झाली आहे असं मात्र मला वाटतं.
अर्थात अजित पवार हे धुरंधर नेते आहेत, ते त्यातून मार्ग काढतील, बाहेर पडतील आणि पुन्हा नव्या पद्धतीने तळपतील, अशी पण शक्यता नाकारता येत नाही. काय घडेल, काय घडावं हा मुद्दा अगदी वेगळा आहे. पण मला वाटलं जे निरीक्षण केलं मी, त्या नोंदी फक्त केल्या. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.